नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बघा, क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला आजचा हा आपला 73वा पार्ट आहे। तर या पाठीमागचे पार्ट तुम्ही सर्व पाहिले असतील अशी मी अपेक्षा करते। तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथात डॅश डॅश या निवृत्ती सनदी अधिकारी यांनी इसवी सन 1757 पासूनच्या वसाहतवादी राजवटीच्या आर्थिक परिणामांचा तपशीलवार परामर्श घेतलेला आहे। तर कोण आहेत हे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, रमेश चंद्र दत्त यांनी अशा प्रकारे द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे। आणि याच्यामध्ये 1757 पासूनचा जो वसाहतवादी राजवटीचा कालखंड होता आणि या कालखंडामधल्या आर्थिक परिणामांचा तपशीलवार त्याच्यामध्ये स्टडी केलेला आहे। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती? तर प्रांतिक स्वायत्तता कोणत्या कालखंडामध्ये कार्यरत होती? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा ऑप्शन, 1937 ते 1939 या कालखंडामध्ये प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती। प्रांतिक स्वायत्तता म्हणजे काय? तर प्रांतीय सरकारे संपूर्णपणे प्रांतीय कायदेमंडळांना जबाबदार असतात आणि प्रांताबाहेरील सर्व हस्तक्षेपापासून हे सरकार कसं असतं? मुक्त असतं। याला आपण प्रांतिक स्वायत्तता असं म्हणतो। बघा, पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे क ऑप्शन, म्हणजेच 3 नंबरचा ऑप्शन याचं करेक्ट आहे। 5 प्रादेशिक विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ते 5 कोणते आहेत? तर बघा, एक आहे कोकण, त्यालाच कोंकण असं पण म्हणतात, कोकण। दुसरा आहे पश्चिम महाराष्ट्र। तिसरा आहे मराठवाडा आणि चौथा आहे उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खानदेश आणि 5वा आहे विदर्भ। हे अशा प्रकारे महाराष्ट्रात एकूण 5 प्रादेशिक विभाग आहेत। तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय? तर बघा, महाराष्ट्रातले पहिले सशस्त्र क्रांतिकारक कोण होते? तर ते होते वासुदेव बळवंत फडके, म्हणजे फर्स्ट ऑप्शन। तर बघा, वासुदेव बळवंत फडके हे काय? भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते होते। तसंच क्रांतिकारक तर म्हणतोच आपण त्यांना, ज्यांनी वसाहतवादी राजवटीपासून भारताला स्वतंत्र पण मिळवून दिलं होतं यांनी, म्हणून ते पहिले सशस्त्र क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, पाणी पंचायत हा अभिनव कार्यक्रम राबवणारे व्यक्तिमत्व कोण? तर बघा, पाणी पंचायत हा अभिनव कार्यक्रम राबवणारे व्यक्तिमत्व आहे विलास साळुंखे, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। पाणी पंचायत हे नाव सर्वप्रथम विलासराव साळुंखे यांनी सुरू केलेल्या चळवळीला दिलेलं आहे। आणि 1974 मध्ये बघा, 1974 मध्ये महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ होता किंवा दुष्काळी पुरंदर तालुका जो होता, तिथे नायगाव या गावात शेतकऱ्यांना प्रेरित करण्यात आलं किंवा त्यांना असं उपक्रम सांगितला गेला आणि पाणी पंचायत हा उपक्रम तिथूनच सुरुवात झालेला आहे। तर अशा प्रकारे 1974 मध्ये ह्याची सुरुवात झालेली आहे आणि विलासराव साळुंखे हे त्या पाणी पंचायतचे म्हणजे व्यक्तिमत्व आहे किंवा यांनी ते प्रोग्राम सुरू केलेला आहे। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली? तर प्रांतीय शासन व्यवस्था कोणत्या कायद्याने सुरू केली? त्याचं ऑप्शन आहे 2 नंबरचं करेक्ट, म्हणजेच 1935च्या कायद्याने प्रांतीय स्वायत्तता किंवा प्रांतीय शासन व्यवस्था सुरू झालेली आहे। बघा, पुढचा क्वेश्चन आहे, वेरूळ येथील कैलास लेण्या खोदविण्याचे श्रेय कृष्ण प्रथम या राजास दिलेला आहे आणि या डॅश डॅश या घराण्यातील ते राजा आहे। तिथं थोडं क्वेश्चनमध्ये थोडी मिस्टेक आहे, तर हे समजून घ्या। वेरूळ येथील कैलास लेण्या खोदवण्याचे श्रेय कोणाला दिले? कृष्ण प्रथम यांना। आणि डॅश हे या घराण्यातील राजा आहेत किंवा राजे आहेत, तर ते कोणतं घराणं आहे? तर त्याचं ऑप्शन आहे डी करेक्ट, राष्ट्रकूट घराणा आहे। ज्या की राष्ट्रकूट घराण्यातले कृष्ण प्रथम हे राजा जे होते यांनी वेरूळ येथील कैलास लेण्या खोदण्याचं काम केलेलं आहे किंवा त्यांच्या कालखंडामध्ये हे काम झालेलं आहे। तर बघा, राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण होता? तर तो होता दंती दुर्ग असं पण आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून आपण ही आजूबाजूची माहिती घेत आहोत। दंती दुर्ग यांचा मुलगा कृष्ण प्रथम या आणि म्हणजे यांचा जो हा मुलगा आहे कृष्ण प्रथम आणि त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये वेरूळ येथील कैलास लेण्याचं बांधकाम केलेलं आहे किंवा खोदलेल्या आहेत। बांधकाम नाही म्हणता येणार त्याला, त्याचं खोदकाम केलेलं आहे असं आपण त्याला म्हणू शकतो।
तर बघा पुढचा क्वेश्चन आहे 9 मार्च 1948 रोजी डॅश डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झालेली आहे. तर बघा 9 मार्च 1948ला भारताचे पहिले गव्हर्नर म्हणून कोणाची नेमणूक झाली, तर सी राजगोपालाचारी. बघा हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून का म्हटलं जातं, तर भारत स्वतंत्र झाला होता आपला 1947मध्ये 15 ऑगस्ट 1947ला, आणि त्यानंतर पहिलं व्यक्तिमत्व हे आहेत सी राजगोपालाचारी. त्यामुळे पहिले गव्हर्नर जनरल भारताचे हा शब्द लक्षात असू द्या, भारतीय व्यक्ती म्हणून भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून सी राजगोपालाचारी हे आहेत. तर बघा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते मग, लॉर्ड माउंटबॅटन. म्हणजे 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यापासून तर 9 मार्च 1948पर्यंत लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. परंतु पहिले भारतीय म्हणलं तर सी राजगोपालाचारी होते. तसंच ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय कोण असं जर विचारला तर त्याचं ॲन्सर असणार आहे लॉर्ड माउंटबॅटनच. आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल हे तर आपण याचं उत्तर पाहिलेलं आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे डॅश डॅश यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जाते. तर मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक कोणाला म्हटलं जातं, ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन, प्रेमचंद रायचंद यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटलं जातं. बघा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना कोणी केलेली, प्रेमचंद रायचंद यांनी केलेली 1875मध्ये. आणि सध्या श्री सुंदर राममूर्ती हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक पण आहेत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे सेल्सिअस तापमापी व फॅरनहाईट तापमापी कोणत्या तापमानाला सारखे रीडिंग दाखवतील. तर सेल्सिअस तापमापी आणि फॅरनहाईट तापमापी हे -40° जे आहे तर याला दोघांनाही सारखं तापमान दाखवतील. तसंच पुढचा क्वेश्चन आहे आपला प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर बघा प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक आहेत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे त्याचे लेखक आहेत. म्हणजेच सी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता माथेरान हा प्रसिद्ध घाटमाता डॅश डॅश जवळ आहे. तर बघा इथे ऑप्शन पाहिलं लोणावळा, नेरूळ, पुणे आणि नेरळ. आणि आपण कुठेतरी वाचलेलं असतं माथेरान हा प्रसिद्ध घाटमाता नेरूळ किंवा नेरळ असं काहीतरी कुठेतरी दिसते असं काहीतरी वाचलेलं असतं आणि आपण पटकन क्लिक करून येतो सेकंड ऑप्शनला. परंतु हे चुकीचं आहे. ह्याचं करेक्ट आन्सर आहे नेरळ. म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. नेरूळ हे मुंबईतला एक भाग आहे किंवा तिथला एक विभाग आहे. परंतु नेरळ हे माथेरान हा प्रसिद्ध घाटमाता नेरळ जवळ आहे. ह्याला उकार नाही हे शब्द लक्षात असू द्या किंवा हे शहर ठिकाण हे लक्षात असू द्या. खूपदा मिस्टेक झालेली, मेन म्हणजे माझा यामुळे रिझल्ट गेलेला होता. एकदा मी नेरूळ करून आले होते. तर अशा प्रकारे हे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामुळे आपली पोस्ट हुकत असते बऱ्याचदा. तर बघा पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण मत्स्य उत्पादन क्रांतीस कोणते नाव दिले जाते. तर मत्स्य उत्पादन क्रांतीस कोणतं नाव दिलेलं आहे, नीलक्रांती. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. नीलक्रांती म्हणजे मत्स्य उत्पादन क्रांती. नीलक्रांतीला सागरी उत्पादनाच्या वाढीसाठी ही क्रांती घडून आणली होती. मासेमारी किंवा सागरी उत्पादन वाढवण्यासाठी अशा प्रकारे ही क्रांती घडून आणली होती. तर सुवर्ण क्रांती जी आहे ही कशाचे उत्पादन वाढण्यासाठी आहे, तर मध आणि फलोत्पादनासाठी ही सुवर्ण क्रांती आहे. तसंच चंदेरी क्रांती जी आहे तर चंदेरी क्रांती ही अंडी उत्पादनासाठी आहे. अंडी उत्पादनासाठी चंदेरी क्रांती. तसंच पीत क्रांती कशासाठी, तर पीत क्रांती ही तेलबिया उत्पादनासाठी आहे. तेलबिया उत्पादनासाठी पीत क्रांती आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन पाहूया आता. तसंच हरित क्रांती जर विचारलं तर हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पादनासाठी आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही. तर बघा पश्चिम वाहिनी नसलेली नदी कोणती आहे, तर ती आहे 3 नंबरचा ऑप्शन कोयना नदी ही पश्चिम वाहिनी नाही. तर कोयना नदी व्यतिरिक्त सर्व ज्या नद्या आहेत ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आणि ह्या वैतरणा, तानसा, शास्त्री ह्या नद्या कुठल्या आहेत, तर कोकणातील पश्चिम वाहिनी नद्या आहेत ह्या. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता मायकॉलॉजी म्हणजे डॅश डॅशचा अभ्यास होय. तर मायकॉलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे क ऑप्शन बुरशी म्हणजेच कवक जे असतात फंगी तर त्याचा अभ्यास म्हणजे मायकॉलॉजी होय. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र डॅश डॅश या विभागात आहे. तर महाराष्ट्रात सर्वात कमी वृक्ष कुठे आहेत किंवा वनचं जे क्षेत्र आहे ते सर्वात कमी कुठं आहे, तर तो आहे दुष्काळी एरिया म्हणजेच मराठवाडा हा जो भाग आहे इथे सर्वात कमी वनक्षेत्र आहे. परंतु जर असं विचारलं सर्वात जास्त वनक्षेत्र कुठे आहे, तर ते आहे विदर्भ या भागामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे. तर पुढचा क्वेश्चन पाहूया आता
रोबोट साथी हे कोणाद्वारे लॉन्च करण्यात आलेलं आहे? तर बघा रोबोट आहे साथी नावाचं आणि हे कोणाद्वारे लॉन्च केलेलं आहे? तर ते आहे भारतीय रेल्वे जे आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. भारतीय रेल्वेमार्फत हे रोबोट साथी ॲप्लिकेशन जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि हे रोबोट साथी काय काम करतं? तर हा रोबोट भारतीय रेल्वेने तयार केलेला आहेच, परंतु तो गर्दीचं स्टेशन जे आहेत, गर्दीच्या ठिकाणचे जे स्टेशन आहेत, तर तिथे गाड्यांची माहिती देण्यासाठी हा रोबोट तिथे कार्यरत आहे. तसंच महाराष्ट्रात कुठे आहे? तर हा महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई जे आहे, तर मुंबईमध्ये हे रोबोट कार्यरत आहे. तसंच पुढचा क्वेश्चन बघा, कोणत्या पोर्टला देशातील पहिले ट्रान्सशिपमेंट पोर्ट घोषित करण्यात आलेला आहे? तर बघा देशातलं पहिलं ट्रान्सशिपमेंट पोर्ट कोणतं आहे? विझिंजम, म्हणजेच सी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर विझिंजम हे पोर्ट कुठे आहे? तर हे आहे केरळ राज्यात. केरळ राज्यात हे पोर्ट आहे किंवा हे बंदर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता. फिफा टुर्नामेंट, बघा हे करंटचे क्वेश्चन आहे. फिफा टुर्नामेंट 2027साठी कोणत्या कंपनीची प्रायोजक म्हणून निवड करण्यात आलेली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आरामको, म्हणजेच डी ऑप्शन इथे करेक्ट आहे. तर फिफा टुर्नामेंट 2027ला जी होणार आहे त्यासाठी प्रायोजक कंपनी म्हणून आरामकोची निवड करण्यात आलेली आहे. आणि आरामको ही कशाची कंपनी आहे? तर ही आहे तेल कंपनी, तेलाची कंपनी आहे आणि ही सौदी अरेबिया या देशाची कंपनी आहे. सौदी अरेबिया या देशाची ही कंपनी आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 35वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 कोणत्या भारतीय व्यक्तीला जाहीर झालेला आहे? तर बघा असे जे पुरस्कार आहेत ते आपल्याला विचारले जातात, म्हणून इथं अगदी फॅक्च्युअल गोष्ट आहे. तसंच अगदी इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण इथे करंटचे घेतलेले आहेत. तर 35वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024चा जो आहे तो कोणाला भेटलेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं ऑप्शन आलोक शुक्ला यांना अशा प्रकारे हा पुरस्कार भेटलेला आहे. तर हा पुरस्कार जगभरातील 7 व्यक्तींना देण्यात आला आहे. आणि या पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे? तर ती झाली 1989मध्ये याची सुरुवात झालेली आहे. तसंच हा पुरस्कार मिळवणारे आलोक शुक्ला हे छत्तीसगड राज्याचे आहेत. कोणत्या? छत्तीसगड राज्याचे हे आहेत. नंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे, दुबई येथे उभारण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या विमानतळाला कोणते नाव देण्यात येणार आहे? बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्येच आपण पाहिलं होतं की हा करंटचा क्वेश्चन आहे मित्रांनो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जगात सर्वात मोठं विमानतळ कुठे उभारण्यात येणार आहे? तर त्याचं आन्सर आपण दिलं होतं दुबई येथे. आता दुबई येथे उभारण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठं जे विमानतळ आहे त्याला कोणते नाव देण्यात आलेलं आहे? तर बघा आपण 1 बाय 1 जे क्वेश्चन घेत आलेलो आहे, तर तिथे आपण कशा प्रकारे टॉपिक सब टॉपिक तसंच आजूबाजूचे सगळे इन्फॉर्मेशन तर कव्हर करतच आहोत, परंतु इथे तुमचं कोणतंही मिस होणार नाही याची आपण दक्षता घेतलेली आहे. तर हा जो पॉईंट आहे दुबई येथे सर्वात मोठं विमानतळ उभारण्यात येणार आहे, तर त्याचे बघा वेगवेगळ्या अँगलनी कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे आपल्याला याच्यामधून दिसून येतं. ह्याचं नाव काय आहे? अल मखतूम हे त्याचं नाव आहे, म्हणजेच पहिलंच ऑप्शन इथे आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश डॅश म्हणतात. तर बघा इथे आपण मराठीचे क्वेश्चन पण घेत आहोत. तर यामध्ये बघा पहिला आहे मराठीचा क्वेश्चन हा. तर ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येतात आणि शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्याला काय म्हणतात? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचं ऑप्शन जोडाक्षर. त्याला आपण जोडाक्षर असं म्हणतो. तर बघा इथे ह्याची रचना कशी असते? व्यंजन असतं अगोदर, व्यंजन प्लस व्यंजन 2 सांगितलेत आपल्याला, म्हणून आपण व्यंजन प्लस व्यंजन अधिक स्वर अशी रचना जेव्हा येते तेव्हा ते काय होतं? तर ते होतं जोडाक्षर. जोडाक्षर. तसंच पुढचा क्वेश्चन आहे आपला, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या विधानातील मशाली या शब्दाचे वचन कोणते? तर बघा मशाली या शब्दाचे वचन आहे अनेक वचन, कारण हा शब्द जर मशाल असा असता तर हा एकवचनी शब्द राहिला असता, परंतु इथे त्याचं मशाली असं रूप झालेलं आहे म्हणून तिथं अनेक वचन त्याचं झालेलं आहे. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली म्हणजे अनेक वचनी इथे शब्द तो यूज केलेला आहे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे आपला, देवाने या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर देवाने या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं ऑप्शन तृतीया विभक्तीचं आहे, कारण इथे प्रत्यय काय लागले? तर ने हे प्रत्यय लागलेलं आहे, म्हणजेच ने, ए, शी, नी, ई, ही हे तृतीयेचे प्रत्यय. तृतीयेचे प्रत्यय लक्षात असू द्या. ने, ए, शी, नी,
ई आणि ही हे सगळे तृतीयेचे प्रत्यय आहेत आणि देव या शब्दाला ने हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून देवाने असं त्याचं रूप होऊन ते तृतीय विभक्तीचं प्रत्यय तिथे आपल्याला दिसून येतो. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, ज्या क्रियापदाला 2 कर्मे लागतात अशा क्रियापदाला काय म्हणतात? तर बघा ज्या क्रियापदाला 2 कर्मे लागत असतात आणि 2 कर्मे असणाऱ्या क्रियापदाला काय म्हणतो आपण? द्विकर्म असं म्हणतो. म्हणजेच इथं आपलं ऑप्शन नंबर 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. द्विकर्म क्रियापद असं त्याला आपण म्हणतो. तसंच पुढचा क्वेश्चन आहे आपला, मी निबंध लिहित असतो या वाक्याचा काळ ओळखा. तर मी निबंध लिहित असतो आणि क्रिया कशी झाली? तर लिहित असतो म्हणजे एकदाच लिहून सांगितलंय का? नाही. किंवा ती क्रिया डबल होणार आहे किंवा वारंवार होणार आहे, म्हणून आपण ही रीती वर्तमान काळाचं उदाहरण आहे. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे, रीती वर्तमान काळ. कारण रीती वर्तमान काळ कसा ओळखला जातो? तर घटनेची पुनरावृत्ती त्याच्यातून दिसून येत असते आपल्याला, म्हणून आपला तो काळ तिथे आपण ओळखू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, काल म्हणे मुलांनी गडबड केली या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा. तर काय विधान केलंय? काल म्हणे मुलांनी गडबड केली आणि आपल्याला ह्याच्यातलं अव्यय अगोदर ओळखता आला पाहिजे, मग आपण त्याचा प्रकार ओळखू शकतो. तर बघा ह्याच्यातलं अव्यय आहे व्यर्थ उद्गारवाची अव्यय, म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर बघा काल अव्यय काय आहे? म्हणे हा अव्यय आहे त्यातला, आणि म्हणे हा कसा आहे? व्यर्थ उद्गारवाची, म्हणजे त्याचा काही आधार असतो का? म्हणे, आपला, बापडा, वेडे ही सगळे कसे आहेत? व्यर्थ उद्गारवाची अव्यय आहेत, कारण त्यातून कोणताच भाव व्यक्त होत नसतो किंवा वाक्याला त्याचा जास्त काही आधार नसतो. तो फक्त वाक्याला एक असं सौंदर्य प्राप्त व्हावं म्हणून ते अव्यय वापरलेला असतो. मग त्याचंच उत्तर आहे आपलं व्यर्थ उद्गारवाची अव्यय. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मुलांनो अभ्यास करा या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा मुलांनो अभ्यास करा या वाक्याचा प्रकार आहे अज्ञार्थी वाक्य. जर आपल्याला ग्रॅमॅटिकली जरी नाही कळलं तर काही गोष्टी आपण, आपली मराठी भाषा ही आपली मातृभाषा असल्यामुळे आपण त्याचे ॲन्सर काढू शकतो. तर बघा मुलांनो अभ्यास करा असं कोण सांगतो? एकतर आपले आईवडील सांगतात किंवा आपले गुरुजन सांगत असतात. परंतु ते सांगतात तेव्हा काय करतात? आपल्याला आज्ञा करत असतात किंवा आज्ञा म्हणून ते वाक्य तिथे यूज केलेलं असतं. परंतु जर ग्रॅमॅटिकली बघायला गेलं तर मुलांनो हा जो शब्द आहे इथे नो प्रत्यय लागलेला आहे, आणि तसंच अभ्यास करा इथे कर हा धातू इथं आलेला आहे. कर या धातूला स्वर जोडल्यास ते कसं होतं? आज्ञार्थी क्रियापद तयार होत असतं. म्हणजे बघा इथे करा हा शब्द काय आहे? तर इथे क्रियापद म्हणून आलेला शब्द आहे, आणि क्रियापद जर धातू असेल किंवा धातूला स्वर जोडून ते क्रियापद आलेलं असेल तर ते आज्ञार्थीचं वाक्य असतं. अशा प्रकारे ग्रॅमॅटिकली जर पाहायला गेलं तर आपण इथे अशा प्रकारे त्याचं ॲन्सर सांगू शकतो की क्रियापदाला जर स्वर जोडलेला असेल तर ते आज्ञार्थी वाक्य असतं. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे आपला, खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा आणि जे चकाकते ते सोने नसते. हे वाक्य दिलेले काय? जे चकाकते ते सोने नसते. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मिश्र वाक्य. म्हणजे पहिलं ऑप्शन जोडीचे उभयान्वयी अव्ययाने जर जोडलेलं वाक्य असेल ना तर ते कसं असतं? मिश्र वाक्य असतं. जोडीचे म्हणजे जे ते हे इथे काय जोडीचं आहे, म्हणून जे ते हे काय उभयान्वयी अव्यय आलेलं आहे, आणि जोडीचे जर उभयान्वयी आलेले असतील तर आपण ते मिश्र वाक्यामध्ये त्याची गणना करतो. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते? तर कर्मधारय समासाचे उदाहरण आहे भवसागर, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन इथे करेक्ट आहे. भवसागर हे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. तसंच अनंत हे कोणत्या समासाचं आहे? तर ते आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समासाचं हे उदाहरण आहे. तसंच प्रतिवर्ष हे अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे. अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे. तसंच भवसागर तर सांगितलं कर्मधारय समास, आणि सदानंद हे कशाचं आहे? तर ही सदानंद हे संधीचा शब्द आहे. तर बघा अशा प्रकारे आपण इथे 30 क्वेश्चन घेतलेले आहेत, त्यामध्ये 20 क्वेश्चन करंट अफेअर प्लस GKचे घेतलेले आहेत आणि 10 क्वेश्चन इथे मराठी लँग्वेजचे घेतलेले आहेत. तुम्ही खूप सारे जण बोलत होतात की मॅडम मराठीचे पण क्वेश्चन घेत जा. तर आपण वेगवेगळे व्हिडिओ तर नाही बनवू शकत आहे, तेवढा वेळ नाही आपल्याकडे, परंतु आपण एकाच व्हिडिओमध्ये असे 3 सब्जेक्ट इथे कव्हर करत आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडला शेअर करा. तसंच व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक देत चला, जेणेकरून मला थोडीशी प्रेरणा भेटेल
भेटते का आपली जी मेहनत घेतोय आपण किंवा कोणासाठी तरी मेहनत घेतोय ह्याचा फायदा मुलांना होतोय, अशी एक प्रेरणा भेटली की आपल्याला अजून जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याची आतून प्रेरणा मला मिळत जाते. तर अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत येईल. आणि व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.